Hello students, today in the lecture of a chemical reaction and equation we are going to see types of chemical reaction. आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्सच्या टाइप्स काय आहेत आणि त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे आपण हे बघणार आहोत. बेसिकली केमिकल रिॲक्शनच्या टाइप्स कशा पडतात तर केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाईड इनटू द फॉलोइंग 4 टाइप्स इन अकॉर्डन्स विथ द नेचर अँड द नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. मग टाइप्स कशा पडणार आहे हे त्या पडणार आहे त्या रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सच्या नेचरवरनं आणि नंबरवरनं. नेचर म्हणजे रिॲक्टंट्समध्ये काय बदल होत आहेत आणि प्रॉडक्टमध्ये काय बदल होत आहेत, आणि नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट म्हणजे रिॲक्टंटमध्ये किती रिॲक्टंट्स आहेत. रिॲक्टंट्स म्हणजे कुठे ॲरोच्या लेफ्ट साईडला लिहित होते आणि प्रॉडक्ट्स म्हणजे ॲरोच्या राईट साईडला लिहित होते. तर रिॲक्टंट्सच्या नेचर, रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्टच्या नेचर आणि नंबर्स या दोघांवरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहे. किती टाईप्समध्ये? 4 टाईप्समध्ये. मग कोणत्या 4 टाईप्स आहेत त्या? पहिली टाईप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. आपल्याला कोणती रिॲक्शन बघायची आहे? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन नावातच कळतं आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काहीतरी होत असेल, इथं एकत्र येत असेल वगैरे, आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. तरी एक आपण नावावरून अर्थ लावायला शिकलो पाहिजे. सेकंड आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन म्हणजे काहीतरी ऑलरेडी होतं आहे आणि ते डिकम्पोज होतं आहे म्हणजे निघून जातं आहे. तिसरी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तिसरी कोणती आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय? डिस्प्लेस होणे म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणे. त्याला आपण काय म्हणतो? आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यालाच अनुसरून एक फिजिक्सचा प्रश्न, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट SI युनिट काय असतं, डिस्प्लेसमेंट डिनोट कशाने करतात, हे तुम्ही लगेच व्हिडिओ बघता बघता मनात विचार करायचा आहे आणि येत असेल तर ते एका नोटबुकवरती लिहायचं आहे आणि नंतर सांगायचं आहे. फोर्थ आहे डबल डिस्प्लेसमेंट. सेम आधी काय होतं? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं? एका जागेवरून दुसऱ्या जागी जातं आहे पण एकच जण जात होतं म्हणून डिस्प्लेसमेंट. आता इथं 2 वेळा जर डिस्प्लेसमेंट झालं, डिस्प्लेसमेंट किती वेळा झालं? 2 वेळा, म्हणून त्याला काय म्हणणार आपण? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कळतंय? किती टाईप्स आहे टोटल? 4. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. त्यापैकी आता आपण बघूया डिटेलमध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन बघायची डिटेलमध्ये? कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर आता आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन डिटेलमध्ये बघूयात. कॉम्बिनेशन रिॲक्शन नावातच आहे, आधी पण सांगितलं. कॉम्बिनेशन म्हणजे काहीतरी कंबाईन होतं आहे, एकत्र येतं आहे. तर मग काय एकत्र येतं आहे? वेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हेरी इझी इट इज. जास्त डोक्याला ताण द्यायचा पण नाही, घ्यायचा पण नाही. व्यवस्थित शांत पद्धतीने डोकं शांत ठेवून व्यवस्थित एकदा अर्थ समजून घ्यायचा. 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. तुम्हाला हा चॅप्टर अतिशय इझी जाईल. काय? वेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन. 2 or more रिॲक्टंट्स म्हणजे रिॲक्टंट्स किती आहेत? 2 किंवा त्यापेक्षा अधिक रिॲक्टंट्स एकत्र येतात केमिकल रिॲक्शनमध्ये आणि काय होतात? कंबाईन. आणि कंबाईन झाल्यानंतर प्रॉडक्टमध्ये मला एकच प्रॉडक्ट मिळतो आहे. रिॲक्शन संपल्यावरती जो प्रॉडक्ट मिळतो आहे तो किती मिळतो आहे? एकच. देन व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन? 2 or more रिॲक्टंट्स अँड अ सिंगल प्रॉडक्ट. एकापेक्षा अधिक रिॲक्टंट असतील पण प्रॉडक्ट किती असेल? एकच असेल. प्रॉडक्ट किती असेल? एकच. रिॲक्टंट्स 2 किंवा त्यापेक्षा अधिक, बट प्रॉडक्ट 1. मग त्यासाठी एक एक्झाम्पल दिलं, रिॲक्शन दिलेली ती डायरेक्टली इथं घेतलेली. तुम्ही व्यवस्थित रिॲक्शन बघायची टेक्स्टबुकमध्ये. NH3 म्हणजे अमोनिया घेतला, कोणासोबत मिक्स केलं? त्याला हायड्रोजन क्लोराईड किंवा त्याला तुम्ही हायड्रोक्लोरिक ॲसिड असं देखील म्हणू शकता, HCl ला. या दोघांची केमिकल रिॲक्शन झाली, 2 रिॲक्टंट्स आहेत आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर फायनली मला एक प्रॉडक्ट मिळाला, अमोनियम क्लोराईड NH4Cl. बघा, 2 रिॲक्टंट एकत्र आले, प्रॉडक्ट किती मिळाला? एक. कोणता प्रॉडक्ट आहे? अमोनियम क्लोराईड. म्हणजेच 2 रिॲक्टंट असतील आणि प्रॉडक्ट किती मिळेल? 1. रिॲक्टंट म्हणजे डाव्या साईडला लिहिलेले ॲरोच्या, पुन्हा एकदा सांगतोय, राईट साईडला लिहिलेले प्रॉडक्ट आणि लेफ्ट साईडला लिहिलेले रिॲक्टंट. जर आपल्याला काहीच कळालं नाही तर आपलं साधं डोकं बघायचं. लेफ्ट साईडला किती आहे? 2 किंवा अधिक. मग ॲरोच्या साईडला राईट साईडला किती आहे? 1. कोणती रिॲक्शन? कॉम्बिनेशन. कारण कॉम्बिनेशन रिॲक्शन काय सांगते? 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन गिव्ह अस द सिंगल प्रॉडक्ट. आणखी एक एक्झाम्पल बघूया. मॅग्नेशियम घेतलं आणि ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केली. रिॲक्टंट किती आहे? 2. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोघांची रिॲक्शन झाली आणि मला काय मिळालं? मॅग्नेशियम ऑक्साईड. काय मिळालं? मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालं मला. रिॲक्शन बॅलन्स पण करून दिलेली ऑलरेडी आपल्याला. तुम्ही एकदा पुन्हा त्याला चार्ट वाईज बॅलन्स करू शकता. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोघं एकत्र आले, दोघांची रिॲक्शन झाली, दोघं रिॲक्टंट होते आणि मला प्रॉडक्ट मिळाला 1 मॅग्नेशियम ऑक्साईड. मग कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन 2 or more रिॲक्टंट्स अँड अ सिंगल प्रॉडक्ट.
काय लक्षात ठेवायचं, 2 or more reactants and a single product. Those reaction is called as combination reaction. Got it? इझी आहे. ओके, आता पुढची रिॲक्शन बघूया आपण. नाव पुढची रिॲक्शन आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. एक्झॅक्टली कॉम्बिनेशन रिॲक्शन जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या एक्झॅक्ट उलटी कोणती रिॲक्शन असते तर ती असते डिकम्पोजिशन रिॲक्शन. कसं? द रिॲक्शन इन विच देर इज ओनली वन रिॲक्टंट गिव्ह राईज टू 2 or more product इज कॉल्ड as decomposition reaction. As in case of a combination reaction, we have seen that there was a 2 or more reactant and a single product. But in this case, here in the decomposition reaction, there are 2 or more product, but reactant is only one. Reactant is only one. So काय होतं याच्यामध्ये बेसिकली एकच रिॲक्टंट असतो आणि त्याला एक्सटर्नली आपण काहीतरी मग एकच रिॲक्टंट आहे तर रिॲक्शन कशी घडणार हा मनात प्रश्न आला पाहिजे. तू कोणासोबत रिॲक्शन करतो, तर रिॲक्शन कशी होते तर आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतात. तर रिॲक्शन घडून येते एक्सटर्नली, आपण त्याला एकतर हीट प्रोव्हाइड करणार, एक्सटर्नली आपण त्याच्यामधून एकतर इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो, म्हणजेच त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नली काहीतरी बदल घडून आणणार आणि त्याच्यामध्ये झालेला बदल एक नवीन सबस्टन्स देणार. तर मग आपल्याला एकच्या ऐवजी किती सबस्टन्सेस मिळत आहेत, वी आर गेटिंग मोर दॅन 2 or more product. वी आर गेटिंग 2 or more product आणि रिॲक्टंट किती आहे, सिंगल. सो डिकम्पोजिशन रिॲक्शन बेसिकली काय सांगतं आपल्याला, ज्या वेळेला एकच रिॲक्टंट असतो आणि प्रॉडक्ट किती मिळतात, 2. 1 रिॲक्टंट 2 प्रॉडक्ट, डिकम्पोजिशन रिॲक्शन. एक्झॅक्टली कोणाच्या उलटं, कॉम्बिनेशनचे. एक एक्झाम्पल दिलं आपल्याला, C12H22O11 दॅट इज शुगर. शुगरचा फॉर्म्युला आहे. हा एकच रिॲक्टंट होता आणि आपल्याला प्रॉडक्ट काय मिळाला, आपल्याला मिळाला 12C + 11H2O. आपल्याला याला हीट दिल्यानंतर काय मिळालं, 12C म्हणजेच कार्बन आणि वॉटर. शुगर एक रिॲक्टंट होता आणि प्रॉडक्ट किती मिळाले, 2. त्याचप्रमाणे 2H2O दॅट इज सिंगल रिॲक्टंट अँड वी आर गेटिंग 2 or more product दॅट इज 2H2 हायड्रोजन अँड ऑक्सिजन. H2Oला जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली एक्सटर्नली तर हायड्रोजन वेगळा झाला आणि ऑक्सिजन वेगळा झाला आहे आपल्याला दिसतंय, किंवा हीट दिली आपण एक्सटर्नली. तर अशा प्रकारच्या रिॲक्शन ज्या वेळेला एकच रिॲक्टंट असतो आणि प्रॉडक्ट आपल्याला किती मिळतात, 2, अशा प्रकारच्या रिॲक्शन्सला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिॲक्शन. काय म्हणायचं यांना, डिकम्पोजिशन रिॲक्शन. समजतंय? एक्झॅक्टली कोणाच्या उलट आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या एक्झॅक्टली उलट. देन आता बघूया आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आतापर्यंत 2 टाईपच्या रिॲक्शन बघितले, आता नेक्स्ट बघतोय आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्यामध्ये काय आहे बघा, नावातच सांगतं डिस्प्लेसमेंट होणार आहे. कोणाचं डिस्प्लेसमेंट होणार आहे, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ अ आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन द कंपाऊंड इज टेकन बाय अ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. बघा, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, आता रिॲक्टिव्हिटी सिरीज आपल्याला पुढच्या काही चॅप्टर्समध्ये बघायचीच आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज काय असते, काही एलिमेंट लवकर रिॲक्शन करतात, काही एलिमेंट कमी रिॲक्शन करतात. का तर त्यांची रिॲक्टिव्हिटी प्रत्येकाची वेगळी आहे. तर सांगायचं, एक क्वेश्चन विचारतो यालाच अनुसरून, मोस्ट रिॲक्टिव्ह 2 एलिमेंट्स कुठले आहेत हे शोधून ठेवायचे आणि लिहून ठेवायचे. मोस्ट रिॲक्टिव्ह 2 एलिमेंट्स कुठले आहेत. तर याच्यात काय बघायचं आपल्याला, आता कंपाऊंड कुठे आहे. पहिली जर रिॲक्शन बघितली त्याच्यात कंपाऊंड दिसतो आपल्याला CuSO4 कॉपर सल्फेट, हा एक कंपाऊंड दिलेला आहे. याच्यामध्ये लेस रिॲक्टिव्ह कॉपर जो आहे हा लेस रिॲक्टिव्ह एक एलिमेंट आहे. तो काय होणार आहे, डिस्प्लेस. कोण डिस्प्लेस करणार आहे त्याला, त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असलेला. आणि रिॲक्शनमध्ये कोण दिलेलं आहे, Fe. CuSO4 ची रिॲक्शन Fe म्हणजेच फेरस आयनसोबत, लोखंडासोबत होती. मग Cuला Fe काय करणार, रिप्लेस करणार, कारण Cu हा लेस रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, Feपेक्षा. मग Cuला काय केलं त्याने, डिस्प्लेस केलं. डिस्प्लेसचा अर्थ काय, Cu गेला Feच्या जागी, Fe गेला Cuच्या जागी. मग आपल्याला प्रॉडक्टमध्ये काय मिळालं, सरळ डिस्प्लेसमेंट झाल्यामुळं CuSO4 होतं, तर Cuला रिप्लेस कोणी केलं, डिस्प्लेस कोणी केलं, Feनी. मग काय मिळालं, FeSO4. आणि Cu आता कोणाच्या जागी जाईल, Feच्या जागी जाईल, कारण त्यांनी दोघांनी एकमेकांना काय केलं, डिस्प्लेस केलं. किती डिस्प्लेसमेंट झालं इथं, एकदाच. Cuचं डिस्प्लेसमेंट झालं Feसोबत, डिस्प्लेसमेंट एकदा झालं, म्हणून कोणती रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हेच जर 2 वेळा झालं असतं तर हिला आपण काय म्हणणार आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ही की आपल्याला पुढची टाईपची रिॲक्शन आहे ती आपण लगेच बघणार आहे. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट. पुन्हा एकदा बघूया, द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ अ आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय another more reactive element by the formation of its own ion is called as displacement reaction. म्हणजेच लेस रिॲक्टिव्ह जो आयन असेल, एलिमेंट असेल, त्याला रिप्लेस कोण करणार, हायली रिॲक्टिव्ह. ह्या केसमध्ये Cuला कोणी केलं, Feनी. सेम ॲज इट इज सोपी रिॲक्शन खाली होमवर्कसाठी आज देतोय ती आहे. कॉपर सल्फेट तसाच राहील, Feच्या जागी फक्त Pb घेतलं आहे. Pb म्हणजे लीड. तर लीड रिप्लेस करणार आहे कोणाला, Cuला. तर काय रिॲक्शन येईल, प्रॉडक्ट काय येईल हे तुम्हाला लगेच होमवर्कमध्ये लिहायचं आहे.
व्हिडिओ सुरू असतानाच लिहिलं तर अतिशय बेटर. कळतंय आतापर्यंत 3 बघितल्या. आता पुढे लगेच आपण कुठली रिॲक्शन बघणार आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके फाईन, समजतंय. अँड आता लास्ट टाईपची रिॲक्शन बघायची आपल्याला, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मागे जसे बघितली डिस्प्लेसमेंट ही आणि ती ॲज इट इज सेम आहे, फक्त मागे डिस्प्लेसमेंट एकदा झालं, सीयूला एफईने रिप्लेस केलं, एकच रिप्लेसमेंट झाली, त्यामुळे त्याला आपण नाव दिलं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सेम पद्धतीने इथं काय होणार? 2 वेळा डिस्प्लेसमेंट होणार. द रिॲक्शन इन विच आयन इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डेफिनेशन सगळ्यांनी लर्न करायची आहे. आणि एक एक्झाम्पल दिलं आहे, रिॲक्शनचं बुकमध्ये नाही आहे, ते घेतलेलं आहे आपण. पोटॅशियम क्रोमेट घेतलं आहे आपण आणि बेरियम सल्फेट घेतलं आहे, यांची रिॲक्शन झाली. पोटॅशियम क्रोमेटची रिॲक्शन घडून येते आहे कोणासोबत? बेरियम सल्फेटसोबत. हे 2 रिॲक्टंट आहे. बघा आता पोटॅशियम क्रोमेटमधला पोटॅशियमला, रिॲक्टंटमधला जो बेरियम सल्फेट आहे, हे दोघे एकमेकांना काय करतात? डिस्प्लेस करताय. नीट जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, K2ला रिप्लेस केलं आहे कोणी? BAनी. म्हणजेच BA जाऊन बसला आहे K2च्या जागी आणि K2 जाऊन बसला आहे BAच्या जागी. म्हणजे इथं किती वेळा डिस्प्लेसमेंट झालं? 2दा, 2 वेळेस डिस्प्लेसमेंट झालं. त्यामुळे या रिॲक्शनला काय म्हणणार आहे आपण? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पोटॅशियमला रिप्लेस केलं बेरियमनी आणि बेरियमला रिप्लेस केलं पोटॅशियमनी, असं 2 वेळेस डिस्प्लेसमेंट घडून आल्यामुळं या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अशा पद्धतीने आज आपण किती टाईपच्या रिॲक्शन पाहिल्या? 4. देर आर 4 टाईप्स ऑफ रिॲक्शन. फर्स्ट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड इज डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, अँड लास्ट वन दॅट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आय होप सगळे डाऊट क्लिअर झालेले असतील आणि 4ही टाईपच्या रिॲक्शन्स लक्षात आलेले असतील. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं झालं तर बोर्डला डिफाईन अँड गिव्ह एक्झाम्पल अशा टाईपमध्ये येऊ शकतं. म्हणजे एखादी रिॲक्शनची डेफिनेशन विचारतील आणि त्याचं एक्झाम्पल. मग हे जे असे आपण सगळे एक्झाम्पल घेतले त्यापैकी एक एक्झाम्पल लिहायचं आणि डेफिनेशन लिहायची. दॅट्स इट. इझी बीट होता. प्रत्येकाने आता याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आजचा होमवर्क म्हणून 4ही टाईपच्या रिॲक्शनचे 5-5 एक्झाम्पल लिहायचे. 4ही टाईपच्या रिॲक्शनचे डेफिनेशन लिहायचे 5 वेळेस आणि या ज्या रिॲक्शन घेतल्या प्रत्येकाचे 5-5 वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? प्रत्येकाने ह्या याचे एक्झाम्पल लिहायचे. 5-5 एक्झाम्पल प्रत्येक रिॲक्शनचे लिहायचे आहेत. सो आजच्या लेक्चर आपण इथेच थांबूया. उद्या चालून आपण बाकीचं उरलेलं चॅप्टर कवर करू. थँक्यू.